नमस्कार. रामायणाच्या चौथ्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे रामायण हे ऋषी वाल्मिकीने लिहिलं होतं. पण हे रामायण लिहिण्याची त्यांना प्रेरणा कुठून भेटली हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि आजच्या भागात आपण हेच बघणार आहोत. तर एक दिवस ऋषी वाल्मिकी नारद मुनींना भेटतात. तेव्हा ते त्यांना विचारतात, या संपूर्ण ब्रह्मांडमध्ये सर्वगुण संपन्न असा विद्वान पुरुष कोण आहे? तेव्हा नारद मुनी श्रीरामबद्दल सांगतात. सर्व काही श्रीरामबद्दल ऐकून ऋषी वाल्मिकी खूप प्रभावित होतात आणि नंतर नारद मुनी तिथून आपला निरोप घेतात आणि वाल्मिकी ऋषी संध्या स्नान करायला जातात एका तमसा नदीच्या काठावर, जिथे परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि शांत होता. त्यावेळी त्यांना एक क्रोंच पक्षाची जोडी दिसते, जी आनंदाने आणि प्रेमाने विहार करत होती. तेवढ्यात अचानक एका निशात शिकाऱ्याने बाण सोडून त्या जोडीतील एका नर पक्षाला ठार केले. हे बघून त्यातील मादी पक्षी खूप दुःखी झाली आणि ओरडायला लागली. हा दुःखद प्रसंग पाहून वाल्मिकी ऋषींचं मन भरून आलं. त्या तीव्र दुःखातून कोणताही विचार न करता त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ते शब्द 4 चरणात होते आणि प्रत्येक चरणामध्ये 8-8 अक्षरे होती आणि ती वीणेच्या तालावर गाता येतील अशी होती. तो होता संस्कृत मधला पहिला श्लोक. तो श्लोक होता, मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समा यत क्रोंचे मिथुनादेकम अवधी काम मोहितम. या श्लोकात ऋषी वाल्मिकी सांगतात, हे निषाद, तुला कधीही शांती नाही मिळणार, कारण तू प्रेमात असलेल्या क्रोंच पक्षातील एकाला मारला आहेस. हा श्लोक उच्चारल्यानंतर ऋषी वाल्मिकी स्वतःच आश्चर्यचकित झाले की माझ्या मुखातून असे शब्द कसे निघाले. याच विचारात ते आपल्या आश्रमवर पोहोचतात. तेवढ्यात ब्रह्मदेव त्यांना भेटायला आश्रमवर येतात. समोर ब्रह्मदेव असूनही ऋषी वाल्मिकी आपल्याच विचारात मग्न होते. त्यांच्या मनाची अवस्था पाहून ब्रह्मदेव त्यांची विचारपूस करतात. मग ऋषी वाल्मिकी ही सर्व घडलेली घटना त्यांना सांगतात. त्यावर ब्रह्मदेवांनी सांगितलं की हा श्लोक अपघाताने नाही तर ईश्वरी प्रेरणेने निर्माण झाला आहे. तुम्हाला श्रीरामाची कथा लिहायची आहे. तर अशी झाली श्रीमद वाल्मिकी रामायणाची रचना. म्हणूनच वाल्मिकी ऋषींना आदिकवी म्हणतात. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम.